मोठं कुटुंब, मोठा पगार. 8व्या वेतन आयोगात मिळणार दुप्पट वेतन. नमस्कार. MX मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत ज्यांनी संपूर्ण देशातील सरकारी कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर सध्या एक संदेश मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की आता सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ठरवताना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संख्येत मोठा बदल केला जाणार आहे. मोठं कुटुंब, मोठा पगार हे सूत्र ऐकायला जरी वेगळं वाटत असलं तरी यामागे एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक आणि आर्थिक तर्क दडलेला आहे. आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार निश्चित करताना केवळ ठराविक सदस्यांचाच विचार केला जात असे. मात्र आता नव्या दाव्यानुसार आता कर्मचाऱ्यांच्या वृद्ध आईवडिलांचाही पगारवाढीच्या प्रक्रियेत समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर ही मागणी मान्य झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात अभूतपूर्व वाढ होण्याची शक्यता आहे. पण या दाव्याची सत्यता काय? खरंच असा कोणताही निर्णय सरकारने घेतला आहे का, की ही केवळ एक अफवा आहे? या सर्व प्रश्नांचे सखोल विश्लेषण आजच्या या विशेष महारिपोर्टमध्ये आपण करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा विषय तुमच्या भविष्यातील आर्थिक नियोजनाशी थेट जोडलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध समाज माध्यमांवर एक बातमी सातत्याने फिरत आहे. या बातमीचा मुख्य आधार म्हणजे आगामी 8वा वेतन आयोग. केंद्र सरकारच्या कर्मचारी संघटना आणि विविध समित्यांच्या बैठकीत एक ऐतिहासिक प्रस्ताव मांडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रस्तावानुसार किमान वेतन निश्चित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जुन्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्याच्या पद्धतीनुसार पगार ठरवताना कुटुंबातील मर्यादित सदस्यांचाच विचार केला जात असे. मात्र आता चर्चा अशी आहे की या कुटुंबाच्या व्याख्येत कर्मचाऱ्यांच्या आश्रित आईवडिलांचाही समावेश केला जावा. अनेक न्यूज चॅनल्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असा दावा केला जातोय की यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होणार आहे. कर्मचारी संघटनांच्या मते आजच्या महागाईच्या काळात केवळ पत्नी आणि मुलांचा विचार करून पगार ठरवणे अन्यायकारक आहे, कारण बहुतांश भारतीय कर्मचारी आपल्या वृद्ध आईवडिलांची संपूर्ण जबाबदारी उचलतात. हा विषय पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपल्याला काही दशके मागे जावे लागेल. भारतात सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन कसे असावे यासाठीचे निकष अनेक वर्षांपूर्वी झालेल्या एका महत्त्वाच्या कामगार परिषदेत ठरवण्यात आले होते. त्यावेळी असे ठरले होते की एका कर्मचाऱ्याचा पगार इतका असावा की तो त्याच्या कुटुंबातील ठराविक घटकांचा उदरनिर्वाह सन्मानाने करू शकेल. त्या जुन्या संकल्पनेनुसार कुटुंबात स्वतः कर्मचारी, त्याचा जोडीदार आणि त्यांची 2 मुले अशा घटकांचा विचार केला जात होता. गेल्या अनेक वेतन आयोगांनी या जुन्या सूत्राचा आधार घेतला आहे. मात्र काळ बदलला आहे, राहणीमानाचा खर्च वाढला आहे आणि सामाजिक गरजाही बदलल्या आहेत. त्यामुळेच आता या जुन्या फॉर्म्युलाला आव्हान दिले जात असून त्यात बदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भारतीय संस्कृती आणि सामाजिक रचनेत आईवडील हे कुटुंबाचा अविभाज्य भाग असतात. आजच्या धावपळीच्या युगात आणि वाढत्या महागाईत सरकारी कर्मचाऱ्यांवर त्यांच्या वृद्ध आईवडिलांच्या आरोग्याची आणि दैनंदिन गरजांची मोठी जबाबदारी असते. औषधांचे भाव, वैद्यकीय उपचार आणि इतर खर्च पाहता केवळ 4 सदस्यांच्या आधारावर ठरवलेला पगार आईवडिलांचा सांभाळ करण्यासाठी अपुरा पडतो, असा युक्तिवाद कर्मचारी संघटनांनी केला आहे. त्यामुळेच 8व्या वेतन आयोगामध्ये कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढवून वेतन निश्चित करावे अशी मागणी नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी म्हणजेच NCJCM कडून करण्यात आली आहे. जर आईवडिलांचाही समावेश या प्रक्रियेत झाला तर साहजिकच किमान वेतनाचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढेल. ही मागणी केवळ आर्थिक नसून ती भावनिक आणि सामाजिक स्वरूपाची देखील आहे, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आता आपण तांत्रिक बाजू समजून घेऊया. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा फिटमेंट फॅक्टर नावाच्या एका सूत्रावर अवलंबून असतो. जर कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढली तर हे सूत्र देखील बदलावे लागेल. जर सरकारने 5 सदस्यांच्या आधारावर वेतन निश्चित करण्याचे ठरवले तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होईल. अशा परिस्थितीत कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्याच हातात येणाऱ्या पगारात मोठी तफावत दिसून येईल. महागाई भत्ता, घर भाडे भत्ता आणि इतर भत्ते हे मूळ वेतनावर आधारित असतात. त्यामुळे मूळ वेतन वाढले की एकूण पगारही आपोआप वाढतो. हा बदल केवळ केंद्रासाठीच नाही तर पुढे जाऊन राज्य सरकारी कर्मचाऱ्या आणि पेन्शनधारकांसाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा निर्णय खरोखर लागू झाला आहे का? अनेक वेळा सोशल मीडियावर अशा बातम्या अपुऱ्या माहितीनिशी पसरवल्या जातात. आम्ही जेव्हा या प्रकरणाची सखोल पडताळणी केली तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या.
पहिली गोष्ट म्हणजे कर्मचारी संघटनांनी खरोखरच ही मागणी सरकारकडे केली आहे आणि त्याबाबतची निवेदने देखील दिली आहेत. अनेक वरिष्ठ कर्मचारी नेत्यांनी या मागणीचा वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारने अद्याप यावर कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया अजून प्राथमिक स्तरावर आहे. आयोग जेव्हा आपला अहवाल सादर करेल आणि सरकार त्यावर विचार करेल तेव्हाच या मागणीचे भवितव्य ठरेल. त्यामुळे पगार वाढला आहे किंवा निर्णय झाला आहे असे दावे करणे सध्या तरी घाईचे ठरेल. पण ही मागणी सरकारसमोर विचाराधीन आहे आणि त्यावर गांभीर्याने चर्चा सुरू आहे हे मात्र निश्चित. पगारवाढीची ही मागणी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने रास्त असली तरी सरकारसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहू शकते. जर कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढवून वेतन निश्चित केले तर सरकारी तिजोरीवर प्रचंड मोठा आर्थिक भार पडेल. रेल्वे, संरक्षण आणि टपाल विभागातील लाखो कर्मचाऱ्यांचा पगार वाढवणे म्हणजे देशाच्या अर्थसंकल्पावर त्याचा मोठा परिणाम होणे होय. मात्र कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की देशाची अर्थव्यवस्था प्रगती करत आहे आणि कर संकलन देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा परिस्थितीत देशाचा डोलारा सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला महागाईपासून संरक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. की जर हा 5 युनिटचा फॉर्म्युला खरोखर लागू झाला तर त्याचे दूरगामी परिणाम काय होतील? केवळ केंद्र सरकारी कर्मचारीच नाही तर देशातील विविध राज्यांच्या कर्मचाऱ्यांच्या आशा देखील या निर्णयावर पल्लवित झाल्या आहेत. कारण जेव्हा केंद्र सरकार एखादा मोठा आर्थिक निर्णय घेते तेव्हा राज्य सरकारी देखील त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. आजच्या काळात घराचे हप्ते, मुलांचे उच्च शिक्षण आणि वृद्ध आईवडिलांच्या आरोग्याचा खर्च या सर्व आघाड्यांवर मध्यमवर्गीय कर्मचारी एकाकी झुंज देत आहे. अशावेळी पगार वाढवताना केवळ पोटाची भूक नव्हे तर सामाजिक सुरक्षिततेचा विचार होणे ही काळाची गरज बनली आहे. कर्मचारी संघटनांनी केवळ पगारवाढ मागलेली नाही तर त्यांनी एका सन्माननीय जगण्याचा अधिकार मागितला आहे. 8वा वेतन आयोग हा केवळ सरकारी तिजोरीचा विषय नसून तो लाखो कुटुंबांच्या स्वप्नांचा विषय आहे. सरकार यावर सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे. येणाऱ्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये या विषयावर नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाबाबतच्या या व्हायरल मेसेज मागचे सत्य आपण सविस्तरपणे पाहिले आहे. कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढवून पगारवाढ मिळणे हे केवळ आर्थिक हित नसून वृद्ध आईवडिलांच्या सन्मानाचा विषय आहे. जर केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली तर ते खऱ्या अर्थाने एक क्रांतिकारी पाऊल ठरेल. आगामी काळात सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, कारण याच काळात नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटते? पगार ठरवताना आईवडिलांचा विचार व्हायला हवा का? ही मागणी रास्त आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सरकारी निर्णयांच्या प्रत्येक अपडेटसाठी आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला जर आपलं विश्लेषण आवडलं असेल, नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. सरकारी कर्मचारी आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या समस्यांसाठी आपल्या चॅनल लाईक करा. येथे पेन्शन सरकारी कर्मचाऱ्यांच्या सगळ्या बातम्या सर्वात पहिले आपण आपल्या चॅनलच्या मार्फत टाकण्याचा प्रयत्न करतो. तर कमेंटमध्ये आपलं मत नोंदवायला विसरू नका.